उद्या लोकसभेच्या 5व्या टप्प्याकरता मतदान होत आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 13 जागांचा समावेश आहे। महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आहे आणि या टप्प्यात महामुंबईतल्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी झाली आहे। मुंबईत मतदानासाठी 2520 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाला मतदान करण्यासाठी उद्याच्या सोमवारी एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे। महाराष्ट्रामधला हा शेवटचा टप्पा आहे। एकूण 48 जागा महाराष्ट्रात, त्यातल्या 13 ठिकाणी आता उद्या मतदान पार पडते। खास करून महामुंबई आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हे मतदान पार पडणार आहे। मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये या अनुषंगाने जय्यत तयारी झालेली आहे। उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होईल आणि 6 वाजता पर्यंतची वेळ आहे। तर 5व्या टप्प्यात देशामध्ये एकूण 49 जागांवर मतदान होत आहे। महाराष्ट्रामध्ये हा आकडा 13 आहे। 13 जागी महाराष्ट्रामध्ये आणि 49 जागी देशामध्ये मतदान पार पडते। आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल कुलकर्णी जे खास करून नाशिक, दिंडोरी, धुळ्याबद्दल बोलतील। अक्षय भाटकर आपल्याला ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, भिवंडी या संदर्भातले अपडेट देतील आणि सूरज सावंत आपले प्रतिनिधी जे मुंबईतल्या सगळ्या मतदारसंघांबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती देतील। तर सगळ्यात सुरुवातीला आपण जाणार आहोत मुकुलकडे। मुकुल, नाशिक, दिंडोरी, धुळे मतदारसंघामधले काय अपडेट्स येतात? खास करून नाशिकची जागा खूप चर्चेत राहिलेली होती। एकूणात प्रचार आणि आता उद्या मतदान, कसं वातावरण बघायला मिळतंय तुला उत्तर महाराष्ट्रामध्ये? अश्विन, नाशिकची जागा सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची होती। खरं तर सुरुवातीला ही हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील असं समजलं जात होतं आणि ही जागा सहजपणे शिवसेना शिंदे गट जिंकेल असं एकंदरीत वातावरण होतं। मात्र उमेदवारी देण्यामध्ये जो घोळ महायुतीने घातला त्याचा फटका कुठे ना कुठे हा हेमंत गोडसे यांना सुरुवातीला बसतोय असं वाटत होतं। त्यामुळे कारण वाजे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना जवळपास 45 दिवस हे त्यांची उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर निवडणूक हा कालावधी 45 दिवसाचा होता। त्यामुळे त्यांची संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार फेरी झालेली होती, ते कुठेतरी पुढे गेलेले होते असं एकंदरीत वातावरण होतं। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून महायुतीने चांगला कमबॅक केलेला आहे आणि जी निवडणूक काही प्रमाणामध्ये ठाकरे गटाकडे झुकलेली असं वाटत होतं ती आता टफ फाईट त्याच्यामध्ये होताना बघायला मिळते। अवघे काही तास आता उरलेले आहेत मतदान प्रक्रिया सुरू होताना, त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर बघायला मिळते आहे। दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच कांद्याचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदींची या मतदारसंघामध्ये सभा झाली। महाविकास आघाडीने देखील आपले तुल्यबळ नेते इथे उतरवलेले होते, त्यांच्या माध्यमातून प्रचार इथे राबवण्यात आलेला होता। त्यामुळे तिथली निवडणूक देखील ही एकदम चुरशीची झालेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 2 टर्म पासून सुभाष भामरे हे तिथले खासदार आहेत, त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसकडनं एक नौखा उमेदवार म्हणजे नाशिकच्या ज्या महापौर राहिलेल्या आहेत त्या शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरुवातीला काही प्रमाणामध्ये नाराजी होती, त्या बाजूला सुभाष भामरे यांच्याविषयीची नाराजी होती। या दोन्ही नाराजींवर मात करत दोन्ही पक्षाचे उमेदवारांचा प्रचार हा सुरू झालेला आहे। त्यामुळे आता या नाराजीचा फटका कोणाला बसतो, कोणाचा विजय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। जर राजकीय समीकरणं जर बघितली तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा येतात, त्यापैकी 1 जागा ही काँग्रेसकडे, बाकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत। दिंडोरीमध्ये 6च्या 6 आमदार हे महायुतीचे आहेत आणि धुळ्याचा जर विचार केला तर तिथे 3 आमदार हे महायुतीचे आहेत, इतर 2 एमआयएमचे आणि 1 काँग्रेस आहे। त्यामुळे असं राजकीय गणित ह्या 3ही मतदारसंघाचा आहे। ते आमदार तिथले माजी नगरसेवक किती ताकदपणा लावता यावरच या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे। मुकुल आपल्या सोबतच राहा। आपण जाऊया अक्षयकडे। अक्षय, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, भिवंडी हे अतिशय चर्चेमध्ये राहिलेले मतदारसंघ, इकडे मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिष्ठा पणाला। त्यांनी देखील आपण बघितलेलं होतं काल ज्या पद्धतीने प्रचार फेरी आणि सगळ्या रॅली होत्या, तर इकडचं नेमकं काय वातावरण, प्रचाराचा झंझावात कसा होता इकडे? अक्षय, जी परिस्थिती नाशिकची होती तीच ठाण्याची होती आणि ठाण्यामध्ये देखील सगळ्यात शेवटी नरेश म्हस्के यांचं नाव डिक्लेअर झालं होतं। त्याच्या आधीच 1-1.5 महिना राजन विचारे हे प्रचार करत होते, पण शेवटच्या काही दिवसांमध्ये नरेश म्हस्के यांनी देखील प्रचंड प्रचार केला। त्यामुळे प्रचाराच्या बाबतीत दोन्ही उमेदवार जे आहेत ते एका लेवलला आले होते। पण यामध्ये ठाणे ही जी भूमी आहे ती आनंद दिघेंची आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची आहे।
त्याच्यामुळे आता या भूमीवर काय होणार याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. अंडरकरंट्स खूप आहेत, म्हणजे जी काही फूट पडली होती शिवसेनेमध्ये त्याचे अंडरकरंट्स आहेत, कोरोनामधले अंडरकरंट्स आहेत, अशा अनेक अंडरकरंट्स आहेत. त्यामुळे मुख्य कोण जिंकणार, कशा प्रकारे ही लढत होईल, कोण तुल्यबळ आहे, कोण जास्त जिंकणार हे काही सांगता येत नाहीये. अतिशय अटीतटीची लढत ही या ठिकाणी ठाण्यामध्ये नरेश म्हस्के विरोधात राजन विचारे यांचे आहे. राजन विचारे यांच्याकडे एक प्लस पॉईंट आहे, म्हणजे गेल्या 10 वर्षांचा कामाचा अनुभव त्यांना आहे ॲज अ खासदार म्हणून. तर नरेश म्हस्के हे महापौर होते, त्यामुळे त्यांना महापालिकेचा अनुभव आहे. जर कल्याणच्या बाबतीत विचार केला तर त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे स्वतः उमेदवार आहेत, दुसऱ्यांदा उमेदवारी लढत आहेत. त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर या थोड्या नवीन उमेदवार आहेत. त्यांनी आधी मनसेमधून लढाई केली होती, मात्र पुन्हा त्या ठाकरे गटामध्ये आलेल्या आहेत. त्या ठिकाणी जी मतं आहेत ती मतं ही डोंबिवली आणि आसपासच्या जे शहरी भाग आहेत त्यांच्या मतदानावर अवलंबून आहे. गणपत गायकवाड प्रकरण झालं होतं, त्याचबरोबर एका ठिकाणी जे आहे ते मुंब्रा आणि कळव्यातले मतदार आहेत जे तिथं आव्हाडांच्या वर्चस्वाचे आहे. त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचा खूप मोठा प्रचार झाला. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा देखील झाली, तरी देखील त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं पारडं थोडंसं जड इथे दिसून येते. दुसरीकडे पुढे थोडंसं विचार केला तर भिवंडीमध्ये साठी देखील कपिल पाटील यांच्यासाठी सभा घेतलेली नरेंद्र मोदी यांनी, आणि त्या ठिकाणी बाळा मामा हा जो फॅक्टर आहे तो प्रचंड चालतो. त्यांच्या प्रचार सभांना प्रचंड गर्दी होती. अगदी शेवटची जी प्रचार सभा झाली केजरीवाल आणि शरद पवार यांची, त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी होती. पण कपिल पाटील यांचा पुन्हा एकदा 10 वर्षांचा कामाचा अनुभव आणि विरोधात बाळा मामा, जी विरोधातले आघाडी महाविकास आघाडी त्यांचा, आणि निलेश तांबरे हा देखील खूप मोठा फॅक्टर हा कल्याणमध्ये आहे, भिवंडीमध्ये आहे. ठीक आहे, पालघरचा विचार केला नक्कीच. त्यामुळे तिन्ही ठिकाणी इकडेही फाईट आपल्याला बघायला मिळेल. अक्षय आपल्या सोबतच राहा. आपण जाऊया सूरज सावंतकडे. सूरज, मुंबईतले देखील 6 मतदारसंघ ज्याच्यामध्ये देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खास करून इकडे धनुष्यबाण आणि मशाल अशी लढाई 3 ठिकाणी होते. मुंबईतल्या मतदारसंघांबद्दल, इकडच्या प्रचाराबद्दल सूरज. यामिनी जाधव हा प्रामुख्याने सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महत्त्वाचा जो प्रचार केलेला आहे त्यांना पुरेसा वेळ मिळालेला आहे, मात्र यामिनी जाधव यांना प्रचारासाठी फार वेळ हा मिळाल्याचं पाहायला मिळत नाहीये. तर महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मस्जिदमधनं निघालेले फतवे हे प्रामुख्याने चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यामध्ये ठाकरेंनी ऑब्जेक्शन देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे अरविंद सावंत यांचं पारडं जरी जड असलं तरी यामिनी जाधव यांनी देखील शेवटच्या क्षणात मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र यामिनी जाधव म्हणजे सत्तांतरानंतर या ठिकाणची देखील गणित ही बदलल्याचं पाहायला मिळतंय. मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर हे देखील या जागेसाठी आग्रही होते. मात्र आता त्यांच्यातनं किती मतदान आधिक्य मिळतं यावरच यामिनी जाधव यांचा विजय निश्चित मानला जातोय. तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईत जर आपण पाहिलं तर राहुल शेवाळे विरोधात अनिल देसाई यांची लढत प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. अनिल देसाई हे तसे नौके उमेदवार आहेत किंवा मैदानातली लढाई ते पहिल्यांदा लढत आहेत. मात्र राहुल शेवाळे यांच्याकडे जवळपास 2 टर्मचा अनुभव आहे, कामं आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा, शिंदेंचा हात धरल्यामुळे कुठेतरी एक नाराजी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हा संपूर्ण जर परिसर पाहिला त्यामध्ये शिवसेना त्याबरोबर भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे या संपूर्ण लढाईमध्ये राहुल शेवाळे त्याचबरोबर भाजपचे आमदार यांची ताकद ही राहुल शेवाळे यांच्या विजयासाठी महत्त्वाची मानू शकते. तर दुसरीकडे अनिल देसाई यांच्या सोबत असलेला कडवट निष्ठावंत शिवसैनिक आणि काँग्रेसची ताकद, त्याचबरोबर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी घेतलेल्या भूमिका या महत्त्वाच्या ठरणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत ईशान्य मुंबईची लढत ही पाहायला मिळत आहे. ती म्हणजे मराठी आणि गुजराती यावरून या एकूणच मतदारसंघात पहिल्या दिवसापासूनच वादाची ठिणगी ही पाहायला मिळत होती. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी रॅली ही देखील काढली होती. मात्र यामध्ये जो आपण पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर झालेली दगडफेक यातूनच हा ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा हा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उत्तर मुंबई ही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पियुष गोयल आणि भूषण पाटील यांच्यात लढत होत आहे. या ठिकाणी पियुष गोयल यांचं पारडं जरी जड असलं कारण भाजप खरं सूरज, त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे उमेदवार जे उभे आहेत आणि जसं तू सांगितलंस की अनेक वेगवेगळे स्थानिक मुद्दे देखील आहेत, काही महत्त्वाचे मुद्दे देखील समोर आलेले आहेत. आणि बघूया आता नेमका कौल मतदार राजा कोणाला देतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.